गुड इव्हनिंग. तर आता आपण फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा अप्लाइड मॅथमॅटिक्सचा सिलेबस चालू करणार आहे. टॉपिक आहे, सब्जेक्टचं नाव अप्लाइड मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्स अप्लाइड मॅथमॅटिक्सला शॉर्ट फॉर्म आहे AMS आणि सब्जेक्ट कोड आहे 31-23. टोटल सब्जेक्ट आहे हा 100 मार्क्सचा. टोटल मार्क्स 100 मार्क्सचं 2 कॅटेगरीमध्ये डिव्हिजन होणार आहे. एक असणार आहे 100 मार्क्सचं डिव्हिजन असं होणार आहे. एक असणार आहे 70 मार्क्स, जी की फायनलची एक्झाम असणार आहे. तुम्हाला माहितीच आहे, पहिल्या सेमिस्टरला तुम्ही एक्झाम दिल्यात. आणि दुसरं असणार आहे 30 मार्क्स. हे 30 मार्क्स आपल्याला कुठून भेटणार आहे? ज्या कॉलेजमध्ये दोनदा टेस्ट होणार आहेत, क्लास टेस्ट आणि टेस्ट आपण त्याला म्हणतो, त्या दोन टेस्टचे मार्क्सचे ऍव्हरेज काढून आपल्याला हे 30 मार्क्स मिळणार आहेत. 30 मार्क्स साठी काय होणार आहे? 2 टेस्ट होणार आहे. पहिली असणार आहे क्लास टेस्ट 1, तिची तारीख आहे 27 जानेवारी. आणि जी क्लास टेस्ट 2 होणार आहे, तिची तारीख आहे 2 एप्रिल. अशा प्रकारे 2 टेस्ट होणार आहेत. आणि ह्या दोघांचं मिळून 30 पैकी ऍव्हरेज निघतं आणि 70 मार्क, असं दोन्ही मिळून आपल्याला हा मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स शिकायचा आहे. ओके. आता अप्लाइड मॅथमॅटिक्स मध्ये 5 चॅप्टर आहेत. बघा, तुम्हाला आता इथं स्क्रीनवर 5 चॅप्टरची नावं दिसतील. 1, 2, 3, 4 आणि 5 दिसत आहेत. बघा, पहिलं नाव काय दिसतंय? इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इथं दिसल इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आणि शेवट त्याचे मार्क्स आहेत. बघा की त्या चॅप्टरचं वेटेज किती आहे फायनलला. 70 मार्काचा जो पेपर असणार आहे आपला फायनलला, त्या चॅप्टरचं वेटेज किती आहे? 20 मार्क्स. सगळ्यात जास्त मार्क्सला आहे बघा हा इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके. त्यानंतर 2 नंबरला काय दिसतं आपल्याला? डेफिनेट इंटिग्रेशन दिसतं. डेफिनेट इंटिग्रेशन, त्याला मार्क्स कमी आहेत. किती मार्क्स आहेत? म्हणजे वरच्या कम्पेरेटिव्ह 12 मार्क्सला आहे तो चॅप्टर. ओके, सेकंड. नंतर थर्ड वन दिसतोय डिफरन्शियल इक्वेशन. हा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे तो किती मार्क्सला आहे? तो पण परत एकदा किती मार्क्सला आहे? 12 मार्क्सला आहे. नंतर न्यूमेरिकल मेथड. न्यूमेरिकल मेथड किती मार्क्सला आहे? 14 मार्क्सला आहे. आणि शेवटचा आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. किती मार्क्सला आहे? 12 मार्क्सला आहे. ओके. असे आपल्याला 5 चॅप्टर फेस करायचे. पण आता मागच्या सेमिस्टरला तुम्हाला जर विचारलं मी की सगळ्यात सोपा कोणता चॅप्टर होता, तर जनरली तुम्ही म्हणताल सर एक तर मॅट्रिक्स सोपा होता किंवा स्टॅटिस्टिक्स सोपा होता. बरोबर ना? रिॲक्ट करत चला, थंब वगैरे टाकत चला जेव्हा माझं म्हणणं बरोबर वाटेल तेव्हा. की जर तुम्हाला विचारलं मागच्या सेमिस्टरला कोणता चॅप्टर सोपा होता, तर तुम्ही म्हणताल हो की मॅट्रिक्स आणि स्टॅटिस्टिक्स छान होते, सोपे होते. तसं मग ह्या सेमिस्टरला जर का तुम्ही मला विचारलं की सर तसं चॅप्टर कोणते आहेत, तर अगदी तसे नाहीत, पण त्याच्यापेक्षा पण सोपे 3 चॅप्टर आहेत. त्याच्यापेक्षा पण सोपे हा जो सेकंड चॅप्टर आहे सेकंड, नंतर हा फोर्थ आणि हा फिफ्थ. त्याचे 3 चॅप्टर आहे. सेकंड नंबरचा त्याला मी लागलं हायलाइट करतो. हायलाइट हायलाइट. ओके. हा डिफिनाइट इंटिग्रेशन, नंतर हा न्यूमेरिकल मेथड्स,
आणि इथला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्याचे 3 चॅप्टर आहेत. हे 3 चॅप्टर हे आहेत, सोपे आहेत. आणि त्या कम्पॅरेटिव्हली जर का पहिला आणि तिसरा पाहताल थोडासा अवघड आहे, आणि पहिला जरा जास्त अवघड आहे. त्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगला तो थोडासा जड जाईल, पण आपण व्यवस्थित करू जेणेकरून तो आपल्याला जास्त अवघड जाणार नाही. ठीक आहे, चला मग आता चॅप्टर चालूच करू लगेच. बघा पहिल्या चॅप्टरचं नाव. पहिल्या चॅप्टरचं नाव टाका, इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, आता आधी बेसिक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला इनडेफिनाइट इंटिग्रेशनची, की नेमकं हे इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे काय, त्याची डेफिनेशन काय आहे, आणि मग आपल्याला त्याच्यात जे भरपूर फॉर्म्युले आहेत ते पण पाहायचं आहे. ओके, तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन त्याची डेफिनेशन. इनडेफिनाइट इंटिग्रेशनची डेफिनेशन अशी आहे का, इट इज ऑपोजिट ऑफ डेरिव्हेटिव्ह. इनडिफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय? इनडिफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे काय, की हे डेरिव्हेटिव्हच्या ऑपोजिट आहे. ओके, कशा कशा प्रकारे ऑपोजिट आहे ते सांगतो. त्याच्या आधी मी तुम्हाला त्याचं हे दाखवतो, सिम्बॉलिक फॉर्म. इट इज इट इज डिनोटेड बाय असं, की जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशनची डेफिनेशन जी कुठंच तुम्हाला कोणीच विचारणार नाही. इंटिग्रेशनची डेफिनेशन अशी आहे का, हे डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट असतं इंटिग्रेशन, आणि ते कशाने दाखवतो आपण, ह्या इंटिग्रेशनच्या साईनने दाखवतो. ओके, मग आता आता तुम्हाला नेमकं त्याचा अर्थ काय तो सांगतो. आता जरी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ची कन्सेप्ट माहित नसेल, डेरिव्हेटिव्ह येत नसेल किंवा येत होतं तर आता विसरले असेल, घाबरायचं नाही, आपल्याला जास्त डेरिव्हेटिव्ह लागणार नाहीये. आता फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी मी 1-2 फॉर्म्युले लिहितो इथं तुमच्या समोर. पहिला फॉर्म्युला लिहितो जो की जनरली सगळ्यांनाच माहिती असतो एक्झाम्पल मध्ये, की समजा d/dx log x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log x काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x. ओके, आणि मी तुम्हाला आताच सांगितलंय की जे इंटिग्रेशन जे ते काय असणार आहे, डेरिव्हेटिव्हच्या ऑपोजिट असणार आहे. म्हणजे म्हणजे का जर का इंटिग्रेशन काढायची वेळ आली 1/x dx च, तर ते काय असणार आहे, नक्कीच log x असणार आहे. अरे अरे, बघा बघा काय झालं बरं का, की वरच्या ह्याच्यात म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जो क्वेश्चन होता, हा लॉग एक्स हा काय होता इथं क्वेश्चन, तो इंटिग्रेशन मध्ये काय बनलाय रे आता, अँसर. आणि इकडे जे अँसर होतं 1/x, ते आता इंटिग्रेशन मध्ये काय बनलेलं आहे, क्वेश्चन बनलाय. बघा कशी जागा चेंज झाली, कशा प्रकारे ते एकमेकांचे अपोजिट आहेत. की डेरिव्हेटिव्ह मध्ये जे अँसर आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये जी गोष्ट अँसर आहे, ती इंटिग्रेशन मध्ये काय होणार आहे, क्वेश्चन होणार आहे, अपोजिट झालं. आणि जो डेरिव्हेटिव्ह मध्ये क्वेश्चन आहे, तो इंटिग्रेशन मध्ये काय होतोय, अँसर होतोय. लक्षात येत आहे का पोरांनो? अरे माझं म्हणणं काय समजतंय का तुम्हाला, की की डेरिव्हेटिव्ह मधला क्वेश्चन इकडे अँसर झालाय, अँसर इकडे काय झालाय, क्वेश्चन झालाय. त्यामुळं अजून एखादा एक्झाम्पल, चला अजून एक एक्झाम्पल सांगतो.
एक सेकंड ना. अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा चल साइन एक्सचा एक्झाम्पल घेऊ आपण की समजा डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असायचा? कॉस एक्स असायचा. त्याचं आता इंटिग्रेशन काढायचंय. काय होईल रे सांगा इंटिग्रेशन मध्ये? आता आन्सर कोण इकडं? कॉस एक्स. तो इकडं काय असणार आहे? क्वेश्चन असणार आहे का कॉस एक्स डीएक्स, आणि इकडं इकडं जो क्वेश्चन होता म्हणजे साइन एक्स, तो इकडे येऊन काय होणार आहे आता? साइन एक्स होणार. ओके, लक्ष देत आहे तुमच्या की कसं क्वेश्चन असलेली गोष्ट इकडे आन्सर होती आणि आन्सर असलेली गोष्ट इकडे काय होतीये? क्वेश्चन होतीये. यालाच आपण काय म्हणतो? इंटिग्रेशन म्हणतो. ठीक आहे. आता तुम्ही चॅप्टरचं नाव तर टाकलंच असेल. डेफिनेशन लिहा आणि डेफिनेशन मध्ये हे दोन एक्झाम्पल, डेफिनेशन नंतर हे आणि त्याचे हे दोन एक्झाम्पल लिहून घ्या. चला पटकन. झालं की थंब टाकत चला, लिहून झालं. ओके ठीक आहे. ठीक आहे. आता आता आपण आता हे झालं बेसिक कन्सेप्ट, बेसिक आयडिया की नेमकं इंटिग्रेशन असणार काय आहे, इंटिग्रेशन म्हणजे आहे काय, ही आयडिया झाली. आता आपल्याला मेन मेन पाहायचंय इंटिग्रेशनचे फॉर्म्युले. ओके, तर इंटिग्रेशनचा पहिला फॉर्म्युला आहे. लक्ष द्या आता एकदम, मी दोन फॉर्म्युले सोबत शिकवणार आहे, पहिला आणि दुसरा. कारण दोघं एकमेकांना आपल्याला वाटताना असं वाटतं की दोघं कसे आहेत, एकदम सेम आहेत. पण दोघं सेम नाही आहेत, दोघांमध्ये फरक आहे बरं का. सर बॅक स्लाइड दाखवा ना, एक मिनिट. आवाज येत नाहीये. बॅक स्लाइड दाखवा ना म्हणलं सर, एक मिनिट. ओके ओके, लगेच दाखवतो. हं. झालं की सांगा. डन सर. ओके, आता पहिला फॉर्म्युला. आता लक्ष द्या, इथून पुढे खरं तुमचं इंटिग्रेशन सुरू झालं. बारीक आहे का? पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डीएक्स आणि इज इक्वल टू असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आणि सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन एन रेस टू एक्स डीएक्स इज इक्वल टू एन रेस टू एक्स अपॉन लॉग एन प्लस सी. दोन फॉर्म्युले मधला फरक बघा. दोन फॉर्म्युले म्हणजे समोर लिहिलेले आहेत. त्यातला फरक मेन म्हणजे दोन्हीकडचा जो मेन व्हेरिएबल आहे, जो आपल्याला इथून पाहायला मिळतो बघा. तुमच्या समोर मी एक सर्कल करतो या डीएक्स ला, हा डीएक्स, आणि इथं पण बघा हा डीएक्स आलाय. तर ह्या डी सोबत जो व्हेरिएबल आलेला आहे का, म्हणजे एक्स आलेला आहे बघा ह्या ठिकाणी, तर तो एक्स आपल्या आपल्या इंटिग्रेशनच्या क्वेश्चन मधला मेन जो काम करणार आहे का, मेन मेन ज्याच्यावर सगळं चाललंय आपलं मेन व्हेरिएबल आहे. लक्षात येईल? तुमच्या लक्षात येत आहे
का डी सोबत जो आलेला व्हेरिएबल असतो, डी सोबत आलेला जो व्हेरिएबल असतो जनरली एक्सच असतो. 99% चान्सेस आहे की आपला व्हेरिएबल काय असणार आहे एक्स, पण कधी कधी फक्त तो काय असू शकतो टी असू शकतो. ठीक आहे. तर मग हा जो डी सोबत आलेला व्हेरिएबल आहे तो आपल्यासाठी काय असणार आहे मेन व्हेरिएबल असणार आहे. ओके, एक सेकंड, हे मेन व्हेरिएबल अरे ओके, तर हा जो dx आहे तो मेन व्हेरिएबल आहे. तर आता आपल्याला हा जो फॉर्म्युला बनलाय, आपण हा जो फॉर्म्युला बनवलाय तर त्याच्यात आहे ना हा जो मेन व्हेरिएबल आहे म्हणजे हा एक्स जो आहे एक्स, त्याची पोझिशनवरून हा फॉर्म्युला बनलाय. म्हणजे पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये एक्स रेस टू एन आहे इंटिग्रेशनच्या आतमध्ये, एक्स रेस टू एन डीएक्स आहे. आणि ते दुसऱ्या फॉर्म्युलाचं पाहताल तर त्याच्यावर एन रेस टू एक्स डीएक्स आहे. फरक जाणवतोय का तुम्हाला? एक्स ची पोझिशन, मेन व्हेरिएबलची पोझिशन, पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये मेन व्हेरिएबलची पोझिशन कुठं आहे? इथं खाली आहे, खाली आहे. कुठं आहे तो? बेसच्या ठिकाणी. आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये जो मेन व्हेरिएबल म्हणजे आपला एक्स आहे तो कोणत्या ठिकाणी आलेला आहे? पॉवरच्या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्या गोष्टीवरून हे दोन फॉर्म्युले बनतात की एक्स ची पोझिशन आलेली कुठे आहे. एक्स जर का बेसला आलेला आहे, एक्स जर का खाली आलेला आहे, देन यूज फॉर्म्युला नंबर 1. एक्स जर का पॉवर मध्ये आलेला आहे, एक्स जर का वर आलेला आहे, तर आपण काय करणार आहे, फॉर्म्युला नंबर कोणता वापरणार आहे? सेकंड वापरणार आहे. ओके, बघा जसं की परत एकदा सांगतो, परत एकदा इंटिग्रेशन इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डीएक्स. बघा बरं एक्स ची पोझिशन काय आहे सांगा. एक्स म्हणजे आपला जो मेन व्हेरिएबल आहे तो, त्याची पोझिशन काय दिसते तुम्हाला इथं? सांगा चला, पटपट उत्तर देत चला. आर्यन रेषा नको मारू. अरे कोणतरी बोला, एक्स ची पोझिशन काय वाटते तुम्हाला? सर पॉवरला असेल तो. अरे पॉवरला कुठे दिसतो, कुठे एक्स बघ ना आता सध्या. एक्स रेस टू एन दिसतोय ना आपल्या बेस स्क्रीनवर. बेसला बेसला आहे, खाली आलाय ना खाली. आणि ह्या दुसऱ्या याच्यात एक्स रेस टू काय होतोय, सॉरी एन रेस टू एक्स जेव्हा होतोय, एन रेस टू एक्स होतोय, तेव्हा आपण काय म्हणणार आहे, एक्स कुठं आलेला आहे? पॉवरला आलेला आहे. फरक आहे दोघांमध्ये, फरक आहे दोघांमध्ये की एक्स कुठे येतोय, बेसला येतोय का पॉवरला येतोय. आणि मग त्या हिशोबाने आपला फॉर्म्युला ठरणार आहे. पहिला काय असणार आहे, जर का एक्स बेसला आला तर एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आणि एक्स जर का बेसला आला तर एन रेस टू एक्स अपॉन लॉग एन प्लस सी. ओके, आता या दोन फॉर्म्युल्यावर बेस मी एक दोन प्रॉब्लेम पाहतो, प्रॉब्लेम दाखवतो तुम्हाला. की समजा एक्झाम्पल नंबर 1 आहे, इंटिग्रेशन आहे एक्स रेस टू 5 डीएक्स विचारले आपल्याला. ओके, सांगा पहिला फॉर्म्युला वापरणार का दुसरा फॉर्म्युला वापरणार? सर पहिलं formula. बरोबर, पहिला फॉर्म्युला पहिला वापरणार. हो 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 बरोबर, पहिला फॉर्म्युला. का? कारण एक्स ची पोझिशन कुठे दिसते आपल्याला? बेसला दिसते. आणि जो कोणता आकडा आलाय, जे कोणता नंबर आलाय तो कुठे आलेला आहे? पॉवर मध्ये आलेला आहे. मग पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल रे इथं, का एक्स रेस टू 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 प्लस सी. आणि मग काय होईल, एक्स रेस टू 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 म्हणजे काय होईल, एक्स रेस टू 6 अपॉन 6 6. प्लस सी. हॅलो समजला सर. पहिला प्रॉब्लेम? पहिला प्रॉब्लेम, हॅलो पहिला सर. फॉर्म्युला. हो सर. हा चला मग पहिला आणि दुसऱ्याचा एक प्रॉब्लेम पाहू सर. ठीक आहे, आणि मग दोन्ही फॉर्म्युले त्या दोन्हीचे दोन प्रॉब्लेम लिहून घ्या. सेकंड नंबरचा फॉर्म्युला, सेकंड नंबरचा फॉर्म्युला बेस क्वेश्चन आहे इंटिग्रेशन. आणि आता आलाय 5 रेस टू एक्स डीएक्स.
बरोबर आहे का? सेकंड फॉर्म्युल्यात बसतोय का? एक्स ची पोझिशन पहा, एक्स ची पोझिशन कुठे? एक्स ची पोझिशन बेसला आहे का पॉवरला आहे? पॉवर. पॉवरला. एक्स ची पोझिशन कुठे दिसते आपल्याला? पॉवरला दिसते. तर मग सेकंड फॉर्म्युल्याने काय होईल? 5 raised to x डिवायडेड बाय log 5 प्लस सी. समजलंय? मग आता सगळ्यांनी काय करा, हा फॉर्म्युला नंबर 1, हा फॉर्म्युला नंबर 2 दोन्ही लिहून घ्या आणि त्याच्यावर बेस हे दोन्ही एक एक एक्झाम्पल पण लिहून घ्या. चला पटकन. हॅलो सर, हा बोला. ते प्लस सी कॉन्स्टंट आहे का? हो, त्या प्लस सी बद्दल बोलायचंय मला अजून. आता सध्या फक्त हे सध्या थोड्याचे फॉर्म्युले पाहून घे. प्लस सी बद्दल मला सांगायचंय कन्सेप्ट. हो. प्लस सी का येतो, कधी कधी येतो, कधी घ्यायचा, कधी ना घ्यायचा, आणि घेतोय तर का घेतोय, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. झालंय? हो सर. ठीक आहे. ओके ओके ओके. अजून एक दोन प्रॉब्लेम पाहू आपण. आता तुमच्याकडून मला उत्तर पाहिजे नाहीत, की समजा मी असं विचारतोय, इंटिग्रेशन इंटिग्रेशन एक्स रेस टू ई डीएक्स कोणत्या फॉर्म्युल्याने जावं लागेल? फर्स्ट. फर्स्ट फॉर्म्युला. बरोबर, फर्स्ट फॉर्म्युला. का? एक्स ची पोझिशन काय आलेली आहे? बेस. त्यामुळे फर्स्ट फॉर्म्युल्याने काय होऊन जाईल तिथं, का एक्स रेस टू ई प्लस 1 डिवायडेड बाय ई प्लस 1 प्लस सी. आहे का नाही? चला अजून एक एक्झाम्पल. इंटिग्रेशन एक्स रेस टू ए डीएक्स. फर्स्ट का सेकंड? फर्स्ट. फर्स्ट. फर्स्ट फॉर्म्युला. नाही. काय होईल? हा. एक्स रेस टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 प्लस सी. बरोबर. नंतर इंटिग्रेशन ए रेस टू एक्स डीएक्स. आता सेकंड वन. सेकंड वाला. बरोबर बरोबर.
का? कारण एक्स ची पोझिशन कुठं आहे आता? एक्स ची पोझिशन आहे पॉवरला. कसं होईल? ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए प्लस सी. समजतंय का? ठीक आहे. आता आपण चौथ्या फॉर्म्युल्याकडे जाऊयात. आतापर्यंत झालेल्या आधी पहिले दोन एकदा रिपीट लिहितो. पहिला एकदा लिहितो मी. पहिला फॉर्म्युला होता इंटिग्रेशन एक्स रेस टू एन dx इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. नंतर सेकंड नंबरचा फॉर्म्युला होता इंटिग्रेशन एन रेस टू एक्स dx is equal to n raised to x upon log n plus c. आता आपल्याला बघायचं आहे थर्ड नंबरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन e रेस टू एक्स dx. कोणीतरी उत्तर सांगा बरं. कोणीतरी उत्तर सांगा. सर इरेस टू एक्स आहे. बरोबर. अजून कोण कोण जॉईन आहे तर मला पाहू द्या एकदा. बालाजी आन्सर पाहिजे तुझ्याकडून. मला सांग की जर का आपण डेरिव्हेटिव्ह काढला ई रेस टू एक्सचा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स काय असतो? ई रेस टू एक्स असतो. बरोबर. आणि तुम्हाला मी आता इंटिग्रेशनची पहिलीच कन्सेप्ट काय सांगितली तर इकडे क्वेश्चनचा आन्सर होतो ना आन्सरचा क्वेश्चन होतो. पण ई रेस टू एक्सच्या केसमध्ये क्वेश्चन पण ई रेस टू एक्स असतो आन्सर पण, म्हणजे दोन्ही काय असतं? सेम असतं. त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स काय असणार आहे? ई रेस टू एक्स प्लस सी असणार आहे. ओके. ठीक आहे. नंतर चौथा फॉर्म्युला. त्याच्या आधी परत एकदा डेरिव्हेटिव्हचा एक फॉर्म्युला या लक्षात आणून देतो तुमच्या. जर का डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स चा विचार केला तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय असतो? 1 अपॉन एक्स असतो. बरोबर. मग तेच इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डीएक्स जर का केलं तर त्याचं काय होऊन जाईल? लॉग एक्स प्लस सी होऊन जाईल. समजतंय? हो. नंतर पाचवा फॉर्म्युला. आणि मग आता 5 फॉर्म्युल्यावर आपण जरा प्रॉब्लेम सोडूयात. पाचवा फॉर्म्युला आहे का इंटिग्रेशन ऑफ 1 dx किंवा त्यालाच आपण इंटिग्रेशन ऑफ dx पण म्हणू शकतो, कारण 1 इंटू dx केलं तर dxच येणार आहे. इज इक्वल टू राहतो x प्लस सी. आता हे मस्त तुम्ही एकदा फॉर्म्युले सगळे लिहून घ्या. पाचीच्या पाची पहिले दोन तुम्ही म्हणताल सर पहिले दोन तर आम्ही एकदा लिहिलेत, काही फरक नाही पडत, डबल लिहा. पाचीच्या पाची फॉर्म्युले लिहून घ्या. आणि आता आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल पाहू. तसंच मला तुम्हाला हा सी कुठून येतो ना ते ऐकायचं होतं. तुम्हाला सीचा काय विषय तो सीचा पण विषय लगेच समजून सांगतो मी. का सी येतोच का, घ्यायचाच काय, आणि कधी कधी घ्यायचं आणि कधी नाही घ्यायचं हे पण सांगतो. सर पाचव्याच्यात हे डबल का घेतलं? आणि डी मला बाय सांग ना आता, डी एक्स. हा ऐक नाही 1 dx आहे तो हा 1 dx लिहिलं काय किंवा नुसतं dx लिहिलं काय दोन्ही सारखंच. पण मग एक्झाम हा मध्ये कधी जर का 1 dx आलं तर कन्फ्युजन नको हा व्हायला. dx आलं कन्फ्युजन नको चालेल व्हायला. दोघांचं आन्सर काय असतं? x प्लस सी असतं. चालेल. हम्म.
सूरज लाईन नको मारू बाळा, ते खोड बरं. हॅलो सर. ते बघतो सूरज, हा शाबास शाबास, असंच हुशार आहे. हॅलो ओके. सर. हा ते 5वा फॉर्म्युला परत सांगा ना. ओके ओके ओके, ऐक 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 की समजा जर का परत एकदा 5व्या फॉर्म्युल्याकडे जाऊ आपण, की जर का इंटिग्रेशन ऑफ डीएक्स असेल, म्हणजे काहीच नाही आलंय, त्या इंटिग्रेशनच्या आणि त्या डीएक्सच्या मध्ये जर का काहीच नाही आलंय, किंवा किंवा इंटिग्रेशन आहे आणि 1 dx आलाय. 1 dx म्हणजेच काय, 1 × काही जरी केलं तरी आन्सर काय येतं, डीएक्सच येतं. हे दोन्हीचा अर्थ काय होतो, सारखाच. आणि ह्या दोन्हीचं आन्सर असतं एक्स, आणि आपलं नेहमीप्रमाणे आपण काय लावत असतो त्याच्यासोबत +c. ओके. ओके सर. ठीक आहे. झाले 5 फॉर्म्युले लिहून सगळ्यांचे. हो. आता तुम्हाला की सी काय येतो आणि त्याला कधी घ्यायचं आणि कधी घ्यायचं नाही हे सांगतो मी. तो तसं तुम्हाला ते ऐकणं काही गरजेचं नाही, पण त्याशिवाय मजा येणार नाही. त्यामुळे ऐका, सी का येतो आणि त्याला कधी वापरायचा कधी वापरायचं नाही. हे बघा, आता तुम्हाला मी स्टार्टिंगलाच एक कन्सेप्ट सांगितली होती का, जर का आपण d/dx केला एखाद्या गोष्टीचा, d/dx log x केला, त्याचा आन्सर काय येतं, 1/x येतं. आणि ह्याच्यावरून जर का मला इंटिग्रेशन बनवायचंय तर काय होणार आहे, इंटिग्रेशन 1/x dx इज इक्वल टू काय होणार आहे, log x होणार आहे. ओके. नंतर समजा असा क्वेश्चन आला, मी 4 प्रकारचे 4 क्वेश्चन लिहितो इथं. एक क्वेश्चन असा आला का d/dx आहे आणि इथं आलाय log x + 3. सांगा बरं, येतं किती फंक्शन दिसत आहेत, 2. हे फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन, बरोबर. अरे सगळंच पुसलं गेलं, 1 सेकंद. हे फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन. त्यामुळे आपल्याला d/dx पण 2 वेळा घ्यावा लागणार. एकदा होईल का d/dx log x प्लस d/dx 3. सांगा d/dx log x किती होतो, 1/x प्लस d/dx ऑफ 3. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, पटकन. 0. हा परफेक्ट. आणि मग 1/x + 0 काय होणार आहे, 1/x. म्हणजे तुम्हाला काय भेटलं का, देअर फोर d/dx ऑफ log x + 3 इज इक्वल टू काय असणार आन्सर, 1/x. मग त्याच्यावरून परत जर का मला ह्या डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन बनवायचंय तर काय होईल का, इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू काय असणार आहे, log x + 3. ओके, चला अजून एक एक्झाम्पल. समजा असं आलंय d/dx log x -9 आलाय. परत एकदा 2 फंक्शन आलेत, दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. पहिलं होईल d/dx log x minus d/dx 9 इज इक्वल टू d/dx log x काय असतो, 1/x -0. आणि मग 1/x -0 काय होऊन जाईल आन्सर, 1/x. म्हणजे आपल्याला काय भेटलं का, d/dx log x -9 इज इक्वल टू 1/x. ओके. आणि परत ह्याचं जर का मला इंटिग्रेशन बनवायचंय तर काय बनल, इंटिग्रेशन 1/x dx इज इक्वल टू log x -9, बरोबर ना. की इंटिग्रेशन मध्ये काय होतो, डेरिव्हेटिव्हच्या उलट होतो, क्वेश्चनचा आन्सर, आन्सरचा क्वेश्चन. आता तुम्ही हे तिन्ही केसेस ऑब्झर्व करा, या तुमच्या समोरच्या 3 केसेस आहेत, तिन्ही केसेस ऑब्झर्व करा. एकीकडे बघा काय आलंय, इंटिग्रेशन 1/x dx आलाय,
ह्या तिसऱ्या केसमध्ये पण तेच आलं, इंटिग्रेशन 1/x dx आलाय. आणि ह्या पहिल्या केसमध्ये पण काय झालंय, इंटिग्रेशन 1/x dx आलाय. ओके, म्हणजे तिन्हीकडचा जो क्वेश्चन आहे तो कॉमन आहे. काय क्वेश्चन आहे तो, इंटिग्रेशन 1/x dx ही कॉमन गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही आन्सर कडे जाताल, इथं काय दिसतोय, लॉग एक्स, इथं काय दिसतोय, लॉग एक्स प्लस 3, आणि इथं काय दिसतोय, लॉग एक्स -9. म्हणजे सगळीकडे अजून एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे काय, लॉग एक्स. आता एकच अशी गोष्ट आहे की जी वेगवेगळी आहे, इथं कोणीच नाही, म्हणजे इथं काय असणार आहे, 0. म्हणजे एकीकडे आलाय 0, एकीकडे आलाय +3, एकीकडे आलाय -9. म्हणजे सगळीकडे कशाचा फरक पडलाय, सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक पडलाय, कॉन्स्टंटचा फरक पडलाय. मग आता आपण नेमका क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन आला तर 0 लिहायचा का +3 लिहायचा का -9 लिहायचा का अजून काही वेगळं एखादा कॉन्स्टंट लिहायचा, आपल्याला माहिती का नाही. त्यामुळे आपण कोणत्याही इंटिग्रेशनचा क्वेश्चन सोडवताना शेवटी कोणता कॉन्स्टंट लिहायचा हे आपल्याला कन्फर्म नाहीये, का 0 लिहावा लागल, 3 लिहावा लागल का 9 लिहावं लागल. म्हणून आपण एक गोष्ट जोडतो सोबत, ती म्हणजे काय असते, सी. म्हणजे हा जो पहिल्या क्वेश्चन मधला 0 होता, दुसऱ्या क्वेश्चन मधला हा +3, आणि तिसऱ्या क्वेश्चन मधला हा -9. या सगळ्यांच्या बाबतीत आपण इथं काय लिहिलंय, मग तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो लागल तो घ्या. असं आपण अशा प्रकारे ती मांडणी केली, त्याची काय कन्सिडर केलं ते सी. समजलं सी का घ्यायचा. म्हणजे सगळ्या याच्यात घ्यावंच लागेल कंपल्सरी. हा, सगळ्या याच्यात म्हणजे पहिल्या चॅप्टर मध्ये इनडिफिनाइट इंटिग्रेशन जो आपण आज चालू केलं, हा. इनडिफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर, हा, त्या चॅप्टर मधल्या प्रत्येक आन्सरच्या शेवटी आपल्याला काय दिसला पाहिजे, +C दिसायलाच पाहिजे. झिरो तरच असल्यावर सर, आपण हा, झिरो असल्यावर 0 असल्यावर पण 0 पण कॉन्स्टंटच येणार आहे. सी समज असं कर, असं जेव्हा 0 येतं C = 0 म्हटलं झालं. त्यामुळं प्रत्येक क्वेश्चनला पहिल्या चॅप्टर मधल्या, मी सांगितलं का घ्यायचं ते तर समजलं, कधी घ्यायचं, पहिल्या चॅप्टर मधल्या इनडिफिनाइट इंटिग्रेशन मधल्या प्रत्येक क्वेश्चनच्या शेवटी आपल्याला काय लावायचं आहे, हा +C घ्यायचा आहे, म्हणजे घ्यायचं. ओके, ठीक आहे. आता ते 5 फॉर्म्युले पाहिजेत, त्या 5 फॉर्म्युल्यावरचे काही प्रॉब्लेम सोडवायचे आपल्याला. त्याच्या आधी पहिलं मी एक सांगतो तुम्हाला की प्रॉब्लेम सोडवायचा म्हणजे येणार कसा एक्झाम मध्ये, आणि इव्हन त्याला आपल्याला फेस कशा प्रकारे करायचंय. म्हणजे कारण आता शो खूप महत्वाचा नाही का, तुम्ही कसं लिहिताय ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळं समजा क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 1 असा आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन x⁸ dx. असा एक क्वेश्चन आलाय की आपल्याला x⁸ dx चा इंटिग्रेशन फाइंड करायचं. ओके, तर आता लिहायची गडबड करू नका, आधी एक क्वेश्चन, फक्त एवढा एक क्वेश्चन मी समजून सांगतो की आपल्याला एक्झाम मध्ये आपल्याला हा क्वेश्चन अटेम्प्ट कसा करायचा आहे, की जेणेकरून आपले मार्कही कट नकोय व्हायला, आणि आपलं जे इम्प्रेशन आहे, जो पेपर चेक करणार जे इम्प्रेशन आहे ते चांगलं पडेल. तर काय करायचं, पहिलं तर इथं सोल्युशन लिहायचं. मॅथ मध्ये आन्सर हा शब्द लिहायचा नाही, लिहिला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण सोल्युशन, कारण मॅथ्स मध्ये काय असतात, प्रॉब्लेम असतात, आणि प्रॉब्लेमचं काय असतं, सोल्युशन असतं, बरोबर का. प्रॉब्लेमला सोल्युशन असतं, तर मग सोल्युशन मध्ये आता हे जे इंटिग्रेशन आहे त्याला नाव द्यायचं आधी, लेट म्हणायचं. समजू, काय समजायचं, का त्या इंटिग्रेशनला नाव दिलं आपण आय. सगळ्या इंटिग्रेशनला आय हेच नाव द्यायचं. इन आय = x⁸ dx. ओके, इथपर्यंत. आता कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, 1 ते 5 मधला, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे मला. पहिला फॉर्म्युला सर. पहिला फॉर्म्युला. बरोबर, पहिला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. मग पहिल्या फॉर्म्युल्याने काय होईल, का x⁸ 8 + 1 अपॉन 8 + 1 + c. आता अजून एक इम्प्रेशन पडण्यासाठीची अजून एक गोष्ट करायची. काय करायचं, का आपण वापरलेला फॉर्म्युला इकडे लिहून घ्यायचा. काय फॉर्म्युला वापरला, का इंटिग्रेशन x⁸n
dx म्हणजे असतो x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस. पेपर चेक करण्याला असं वाटतं की अरे बापरे हे पोरग म्हणजे एकदम ब्रिलियंट दिसतंय, प्रत्येक गोष्ट कशी दिली टापटीप लिहिली एकदम, आपल्याला तेच करायचंय. प्रेझेंटेशन मध्ये हरायचं नाही, एकदम भारी प्रेझेंटेशन. आणि मग त्याच्यावरून आपल्याला आय ची व्हॅल्यू भेटती का एक्स रेस टू 8 प्लस 1 किती होतं 9 डिवायडेड बाय 9 प्लस सी. आणि एकदा काय आन्सर आलं की त्या आन्सरला काय करायचं एक मस्त असा ब्रॅकेट टाकायचा. समजलं कशा प्रकारे लिहायचं आणि कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे इंटिग्रेशनचा. प्रत्येक क्वेश्चन, हा पहिला क्वेश्चन होता इंटिग्रेशनचा. तुम्हाला ए टू झेड क्वेश्चन मध्ये हे पहिलं वाक्य लेट आय इज इक्वल टू आणि हाईट असं क्वेश्चन लिहायचं आहे म्हणजे लिहायचं आहे. ओके चला घ्या लिहून. झालंय सम टाकत चला, झालंय. मला समजत आहे तुमचं झालंय का नाही. हम्म. आता तुम्हाला पुढचा क्वेश्चन सोडवायचा तुम्हाला आहे. ओके की क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स dx. फॉर्म्युला न पाहता आन्सर सांगता येईल करायचं, कोणतरी सांगा, ट्राय करा चला. लॉग एक्स काहीतरी राहिलं, लॉग काहीतरी राहिलं एक्स प्लस मागल्या. सी. हा परफेक्ट. असं केलं असेल. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डीएक्स. आता ह्याचा तर फॉर्म्युलाच आहे आपल्याकडं. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डीएक्स म्हणजेच काय असतो लॉग एक्स प्लस सी. हा आला आय. इथं काय लिहिलं आपण त्यासाठी लागलेला फॉर्म्युला का इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स dx इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. ओके, थर्ड नंबरचा क्वेश्चन. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 6 रेस टू एक्स डीएक्स. किती नंबरचा फॉर्म्युला? सेकंड नंबर. फर्स्ट का सेकंड? दोन्ही आन्सर आलेत. एक्स ची पोझिशन बघा, एक्स ची पोझिशन बघा. सेकंड नंबर. हा एक्स ची पोझिशन सेकंड पॉवरला आहे, सेकंड नंबरचा नंबरचा फॉर्म्युला. फॉर्म्युला लागल. चला वापरा सेकंड नंबरचा फॉर्म्युला पटकन.
सर हा 6x upon log 6 plus c. परफेक्ट परफेक्ट जमलं. लेट I is equal to इंटिग्रेशन 6 raised to x dx. मग आपल्याला माहिती आहे 2 नंबरच्या फॉर्म्युल्याने काय होईल का 6 raised to x अपॉन log 6 प्लस c हा आला I. कोणता फॉर्म्युला वापरला का इंटिग्रेशन n raised to x dx is equal to n raised to x अपॉन log n प्लस c. कोणाकोणाचं सेम आलंय असं एक एक थंब टाका सगळ्यांनी की सर ओके एकदम परफेक्ट तुमच्यासारखंच आलंय आमचं. ओके प्रांजलीचं आलंय, अजून माहीचंही आलंय, तन्मयचंही आलंय, ओंकारचंही आलंय. ओके ओके छान छान छान. ठीक आहे, घ्या पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. इंटिग्रेशन काढायचंय आपल्याला. e raised to x dx. इव्हॅल्युएट शब्द लिहायचा राहिला पण ठीक आहे चालेल. इव्हॅल्युएट डायरेक्ट फॉर्म्युला आहे बरं का आपण. e raised to x plus e raised to x plus c डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे ना, पण ती लिहायचं आपल्याला, सवय लावायची आतापासूनच. जे करायचं ते एकदम फायनल पेरिफेरच्या एक्झामने. काय लेट I is equal to e raised to x dx. मग e raised to x e raised to x प्लस c होणार. आला I. काय फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ e raised to x dx इज इक्वल टू काय असतो e raised to x प्लस c. ओके, हे आलं याचं आन्सर. पुढचा क्वेश्चन. इंटिग्रेशन x raised to a dx. फॉर्म्युला नंबर फर्स्ट फॉर्म्युला सर. कोणता? फर्स्ट फॉर्म्युला सर. हा ओके परफेक्ट. डायरेक्ट वापरायचं, याच्यात सुद्धा काही लेझर्ड नाही. आता फर्स्ट फॉर्म्युलाचं एक गंमत सांगायची राहिली तुम्हाला, ती सांगतो एवढा क्वेश्चन झाला की. लेट I is equal to integration x raised to a dx. Therefore, I is equal to x raised to a plus 1 upon a plus 1 plus c. हा पहिलाच फॉर्म्युला आहे आपला का इंटिग्रेशन जेव्हा x रेस टू n dx असतो तेव्हा जाऊन काय होणार आहे त्याचं का x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. ओके, आला असेल सगळ्यांचं असं. थंब येऊ द्या चला पटपट पटपट. आलाय सर आलाय सर. थंब टाकताना रिॲक्शन मध्ये जायचं. रिॲक्शन मध्ये भरपूर प्रकारचे थम्स आहेत, त्यातला आपल्याला फक्त बोटा अंगठ्याला थंब टाकायचंय. जसं मी टाकतोय बघा आता. दिसलं का? ओके ओके डन डन डन. ओके, आता
आता पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एक 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 त्यातला ट्विस्ट सांगायचं राहिलं पहिल्या फॉर्म्युल्यातला, की पहिला फॉर्म्युला असा होता आपला, परत एकदा लिहितो मी, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन dx इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. आणि हा ट्विस्ट अशी आहे का हा फॉर्म्युला आपण एन इज इक्वल टू -1 असताना वापरत नाही. जर का एन इज इक्वल टू -1 आला कधी, म्हणजे क्वेश्चन असा आला तुम्हाला का इंटिग्रेशन एक्स रेस टू -1 dx, तर काय होईल, एक्स रेस टू -1 प्लस 1 जर वापरला तर काय होईल ते सांगतो. वापरायचाच नाहीये त्यामुळं, वापरला तर काय होईल, एक्स रेस टू -1 प्लस 1 खाली पण -1 प्लस 1 प्लस सी. सांगा आता, -1 प्लस 1 काय होतो, 0, खाली पण काय झाला 0 प्लस सी. आता कोणत्याही संख्येला जर का 0 डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे, इन्फिनिटी. हे असं होतंय, त्यामुळे हे पूर्णपणे कसं आहे, चुकीचं आहे, हे आपल्याला वापरायचं नाही. ओके, मग काय करायचं की सर ठीक आहे चुकीचं आहे, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, तुम्ही म्हणताय आम्ही नाही वापरत, नाही वापरत, मग वापरू काय आणि करू काय. तर मग आता लक्ष द्या की जेव्हा कधी इंटिग्रेशन एक्स रेस टू -1 dx येईल, तेव्हा त्या एक्स रेस टू -1 चा अर्थ काय होतो माहिती का, की 1 अपॉन एक्स रेस टू प्लस 1. हे तर माहिती आहे आपल्याला, आपलं शाळेत झालेलं आहे की समजा एखादी गोष्ट आहे एक्स रेस टू ए, तर ती 1 अपॉन एक्स रेस टू काय असती, -a. म्हणजे जर का एखाद्या संख्येचा रेसिप्रोकल करायचा झाला, तिला उलट खालचं वर वरचं खाली करायचं झालं, म्हणजे 1 अपॉन तिला द्यायचं झालं, तिची जी पॉवर आहे तिचं साईन काय करत असतो आपण, चेंज करत असतो. ओके, मग त्याच नियमानुसार आपण हे तर काय केलं की एक्स रेस टू -1 म्हणजे काय झालं, एक्स रेस टू प्लस 1 आणि हा पुढे आला ह्याच्या dx इज इक्वल टू, आता कोणत्याही संख्येची पॉवर 1 आहे म्हणजे काय आला तो 1 अपॉन एक्स dx, आणि इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स dx किती असतो, log x प्लस सी. कळलं का. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये n च्या जागी -1 आला तर आपलं त्याचा आन्सर काय असणार आहे, log x. आणि -1 सोडून वेगळं काही जरी आलं तर आपल्याला कसं जायचंय, त्या फॉर्म्युल्याने जायचं. तर तुम्ही आता काय करा, तुमचा जो पहिला फॉर्म्युला आहे तिथं हे डॅश 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 टाकून n इज इक्वल n नॉट इक्वल टू -1 लिहून या पटकन जाऊन, पटकन पान पलटा तेवढं लिहा. सर हम्म तिथं जर -1च्या ठिकाणी -6 आलं किंवा -5 आलं काय करायचं मग? हा सांग, ते प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला लगेच. आता भारी क्वेश्चन, तो प्रॉब्लेम घ्यायचा आहे आपल्याला लगेच. तेवढाच एक शेवटचा प्रॉब्लेम राहिला आजचा आपला. तेवढं फक्त फॉर्म्युल्यामध्ये जाऊन एवढं लिहून या तुम्ही, n इज नॉट इक्वल टू -1. तर आन्सर ओके, मध्ये dx काय घेतलं ते, काय 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 1 अपॉन एक्स रेस टू एक्स तर पुरा dx घ्यायचा कसं, म्हणजे ते नाही समजलं मला तरी पण. हे जे आहे ना, एक्स रेस टू -1 dx इज इक्वल टू 1 अपॉन एक्स रेस टू 1, त्याच्या पुढे c घ्यायचं का d रेस टू dx घ्यायचा, dx ना, dxच ना, कसं dxच काय. मेन व्हेरिएबल एक्स, तो एक्सच राहणार, तिथं काहीच विषय नाही होणार. ओके ठीक आहे, चला चालेल. शेवटचा प्रॉब्लेम, की समजा जर का इंटिग्रेशन असं आलं, क्वेश्चनच घेऊ, क्वेश्चन इव्हॅल्युएट इंटिग्रेशन एक्स रेस टू -4 dx असं आलं, काय करावं लागेल, लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स रेस टू -4 dx. ओके ठीक आहे, फॉर्म्युला तर पहिला वापरायचा, हे तर उघड आहे का, कारण एक्स बेसला आलेला आहे आणि एखादा नंबर पॉवर मध्ये आलेला आहे, म्हणजे काय झालं, एक्स रेस टू -4 प्लस 1 अपॉन -4 प्लस 1
प्लस सी. बोला x⁻⁴ प्लस 1 किती होतो? -3 अपॉन -3 प्लस सी ही आली आयची व्हॅल्यू. समजलंय का? हॅलो, समजलंय का? ठीक आहे. तर मग आज पाहिजे फॉर्म्युला एकदा रिव्हिजन देऊ पाचीच्या पाची फॉर्म्युल्याला आणि आपण इथंच थांबून घेऊ. एवढं एक्झाम्पल लिहून घ्या. हा ठीक आहे, झालंय सगळ्यांचं लिहून. ओके. पहिला फॉर्म्युला असा होता, इंटिग्रेशन x⁻n dx. काय होतं त्याचं? x⁻n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. नियम एवढाच आहे का n ची व्हॅल्यू किती नको आहे आपल्याला? n इज नॉट इक्वल टू -1. n ची व्हॅल्यू -1 नको आहे. नंतर 2 नंबरचा फॉर्म्युला असा होता का इंटिग्रेशन n⁻x dx. त्याचं काय होतं? n⁻x अपॉन लॉग n प्लस. नंतर 3 नंबरला आलो. 3 नंबरचा फॉर्म्युला असा होता का इंटिग्रेशन e⁻x dx. e⁻x चं इंटिग्रेशन काय असतं? e⁻x असतं e⁻x प्लस सी. नंतर 4 नंबरचा फॉर्म्युला होता इंटिग्रेशन 1/x dx. तर 1/x चं इंटिग्रेशन काय असतं? log x प्लस सी. आणि लास्ट फॉर्म्युला होता का जर का इंटिग्रेशन आहे नुसतं dx आलंय किंवा इंटिग्रेशन आहे 1 dx आलंय तर त्याचं काय होणार आहे? x प्लस सी. समजलं सगळ्यांना? हॅलो, हो हो. ठीक. तर भेटूयात आपण आता उद्या संध्याकाळी 8 वाजता. सर्वांना गुड नाईट. मेकॅनिकल, सिव्हिल आणि प्रोडक्शन वाल्यांचं मेकॅनिक्सचं लेक्चर बरोबर 9 वाजता सुरू होईल. त्याची लिंक मी लगेच ग्रुपवर शेअर करतो. मेकॅनिकल, सिव्हिल, प्रोडक्शन मेकॅनिक्सचं लेक्चर बरोबर 9 वाजता सुरू होईल. गुड नाईट.